अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। तुम्ही सुद्धा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कशा पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झालेला होता, घोटाळे झालेले होते ते तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं। आणि आता सुरेश धस यांनी सुद्धा असं म्हटलंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचललेले आहेत। तुमची यावर पहिली प्रतिक्रिया? नाही, नक्कीच उचललेले आहेत, याच्यात काहीच शंका नाहीये। प्रचंड मोठा घोटाळा होता। मला तेच वाटत होतं की आतापर्यंत अधिवेशनात हा मुद्दा का उचलला गेला नाही। खरं तर मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट यायला हवं होतं आणि या पूर्ण घोटाळ्याची चौकशी देखील लागायला हवी होती, पण तसं काहीच होताना पहिल्या 2 दिवसात आपल्याला दिसलं नाही। म्हणून मला इनफॅक्ट कालच मी एक्स्ट्रा यांच्याकडे मागणी केली की तुम्ही अधिवेशन सुद्धा लावून आणा आणि त्याची चौकशीची मागणी करा। तर आत्ताच्या घटकेला जर सुरेश दास म्हणत असतील की ते ईडीकडे जाऊन त्याची चौकशीची मागणी करणार आहेत, त्याचं मी डेफिनेटली स्वागत करते। दमानियाजी, तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतलेली होती, मुख्यमंत्र्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतलेली होती, तर हा विषय सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे मांडणार आहात का? नाही, नक्कीच त्याच्यासाठी मी गेले 3 दिवस त्यांची वेळ मागतेय, पण मला असं वाटतंय की आता अधिवेशनामुळे त्यांच्याकडे खूपच गडबड आहे। पण मला एक्झॅक्टली ह्या विषयावर सरकारकडनं चौकशी का लागत नाही हे त्यांना विचारायचं आहे आणि ते नक्कीच मी येत्या 1-2 दिवसात विचारेन। भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याकडून सुद्धा करण्यात आलेले होते, तर आता या मुद्द्यावरून तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आताच्या घटकेला तर मला असं वाटतंय की अधिवेशनात याची चौकशी लागणं गरजेचं आहे। सरकारकडनं याची चौकशी लागली पाहिजे, पण जर ईडीने केली तर त्याच्यातले जे मनी लॉन्डरिंग झालंय ते कुठे कुठे पैसे फिरले, कसे फिरले, या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील। म्हणून ईडीचा जो अँगल आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार। नक्कीच, धन्यवाद दमानियाजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईनवरून होत्या।